शुक्रवारी 9 तारखेला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला शिवसेनेच्या नेत्या आणि सर्वच नेते मंडळी उपस्थित होते। त्यावेळेला जो विषय झाला की अलिबाग आणि पेनमध्ये भारतीय जनता पार्टीची अलिबागमध्ये जी छोटम भोईर यांनी शिवसेनेच्या विरोधात स्वतःची उमेदवार डिक्लेअर करून सोशल मीडियावर जे बॅनर पाठवायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे माझे जे विचार आहेत ते विचार मांडताना मी सांगितलं की कुठेतरी छोटम भोईर यांनी माकड चाले करू नये, ते कुठेतरी थांबवावे एवढंच बोललो मी। स्वतः त्यांना माकड माझ्या भाषेमध्ये मी काय बोललो नाही, माकड चाले थांबवावे एवढंच बोललो। आणि त्यानंतर शनिवारी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली म्हणजे शासकीय कार्यक्रम, आदिवासींचा शासकीय कार्यक्रम होता आणि त्या शासकीय कार्यक्रमामध्ये जे माझ्यावर चोर, खोटी बिलं काढलीत अशी जी वक्तव्य केलेत त्या वक्तव्याचा जनतेला कुठेतरी खुलासा करायला पाहिजे म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतली। कारण छोटम भोईर यांनी मी कुठेही जर 1 रुपयाचा खोटा बिल जर काढला असेल आणि त्याही जर सिद्ध केला तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईल, नाहीतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। आणि जी त्यांची आम्हाला डिवचू नका, 10,000 माणसं गोळा करेन असं जे वक्तव्य केलेत, दादागिरीची भाषा वापरली, तर मला छोटम भोईर यांना सांगणं आहे त्याही टायमिंग, वेळ, तारीख ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी राजाकेनी तिथे यायला तयार आहे। आणि ते जेव्हा 10,000 लोक उभं करते असे सांगतात तर मी अख्खा जिल्हा उभा करू शकतो। परंतु शिवसेनेच्या नेत्यांचं आम्हाला एक सांगणं आहे की निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी जे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यापासून इथपर्यंत जे जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम करतात ते कुठेही आजपर्यंत शिवसेना, भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये कुठेतरी असंतोष होऊ नये असे ते कित्येक वर्ष युती सांभाळण्याचा प्रयत्न करतात। पण काल येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कुठेतरी शिवसेना, भाजपा युतीचा जर तुटण्यासाठी किंवा त्या युतीला कुठेतरी हे होण्यासाठी जर गालबोट लागण्यासाठी जर प्रयत्न करतात तर ते कुठेतरी ते थांबवायला पाहिजे। आणि निघालेत त्याही त्यांचा पक्ष वाढवावा, हे कोणालाही ज्याचा त्याचा पक्ष ज्यांनी त्यांनी वाढवायलाच पाहिजे, त्या मताशी आम्ही आमचं काय घेणं देणं नाही। परंतु आमदार होण्यासाठी जे निघालेत, पण छोटम भोईर ज्या वेळेला 2दा जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आलेत तो एक ऍक्सिडेंट होता। कारण त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती, ते कसे निवडून आले, काय निवडून आले ते त्याचा आम्ही साक्षीदार आहोत। आणि आता आमदार होण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून छोटम शेठ यांनी निवडूनच येऊन दाखवावं। छोटम शेठ भोईर यांचं आव्हान काय ठरत नाही। छोटम शेठ भोईर हे जिल्हा परिषदेचे 2दा निवडून आलेले आहेत जिल्हा परिषद मापगाव मतदारसंघातून। ते एक ऍक्सिडेंट म्हणून ते निवडून आलेत, कारण त्यावेळेला ते निवडून येण्यासाठी सुद्धा आमदार महेंद्र शेठ दलवे यांचा मोठा हातभार लागलेला आहे आणि त्यामुळे ते निवडून आलेत। आता आमदारकी सोडा, त्यांना जिल्हा परिषद सदस्य सुद्धा निवडून येता येणार नाही।